सुनेत्रा अजित पवार. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय अगदीच्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का. तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं. अरे कुठं गुडघ्याला बायशिंग बांधून निघाला. नमस्कार, महासागरच्या बोलावं तर लागेल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील काहींच्या पोटात भीतीचा गोळा नक्कीच आला होता. म्हणूनच त्यांनी तातडीनं सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून टाकला. वास्तविक पाहता हा तातडीचा शपथविधी हा योग्य का अयोग्य याबाबत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्यास योग्य म्हटलं आहे तर काहींनी अयोग्य म्हटलं आहे. असाच प्रसंग महाराष्ट्रात भाजपाचे तत्कालीन नेते गिरीश बापट यांच्याबद्दल आला असताना अजितदादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तो संदर्भ आता सर्वत्र देण्यात येत आहे. याचाच अर्थ असा, जर दादा हयात असले असते तर अशा प्रकाराला त्यांनी कुणाच्याही बाबतीत प्रसंग जरी आला असता तरीही त्यांनी विरोधच केला असता. कारण एका बाजूला कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत असताना दुसऱ्या बाजूला तातडीचा शपथविधी झाला म्हणून सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ व प्रफुल्ल पटेल यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कारण आपल्या डोक्यावरती शरद पवार येऊन बसण्यापूर्वीच त्यांनी कार्यभार साधून घेतला आहे. महाराष्ट्रात त्यामुळे सर्वांना खलनायक म्हणून ओळखलं जात आहे. दोन कुटुंब एकत्र येत असताना त्यांना दूर करण्यात या सर्वांना यश आलंय ही वस्तुस्थिती आहे. पण तातडीनं झालेल्या शपथविधीमुळे सुनेत्रा पवार यांचा सन्मान मात्र नक्कीच कमी झालाय. कारण 10 दिवसानंतर का होईना त्याच उपमुख्यमंत्री होणार होत्या ही आवश्यकता देखील होती. त्यामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढला असता, त्यांच्या डोळ्यातील अश्रू तोपर्यंत आटले असते. एका बाजूला दुखवटा जाहीर होत असताना दुसऱ्या बाजूला शपथविधीचा आनंदी सोहळा होतोय हे महाराष्ट्राला पटेल का? बोलावं तर लागेलच.